दादा आता जरा वेगळा आणि जरा युनिक प्रश्न विचारतो. अच्छा. बाप्पा जेव्हा कारखान्यामध्ये तयार होत असतो त्यावेळी मंडळाची पोरं स्वतः कारखान्यामध्ये जाऊन काम करत असतात, हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. ती ओढ आहे म्हणजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीत आहे की नाही, मी स्पेशल थँक्स आहे की नाही किरण सरांना देतो. कारण का माहिती आहे का, त्या कारखान्यात रात्रभर असं थांबवून घेणं असं कोण घेत नाहीत. आपले किरण सरच घेतात. का तर त्यांना पण माहिती आहे की बाबा बाप्पासाठी एक कार्यकर्त्यांचं किती प्रेम असतं. ज्यावेळेला प्रत्येकांचं प्रत्येक माझे कार्यकर्ते ठराविक जॉबला आहेत. कोण कामाला कोण कुणाचे व्यवसाय वगैरे ते नाहीत. कोण कुणाची धावपळी. प्रत्येकांचे काम करायचे माध्यम वेगवेगळे आहेत. रात्री ज्यावेळेला एकत्र येतो त्यावेळेला ज्यावेळेला मी कारखान्यात ज्यावेळेला गेलं तर किरण सर असतात. किरण सरांना सांगून हां, तर आज मूर्तीचं ही संकल्पना घ्यायची आहे किंवा ते आज मूर्तीचं काम करायचं आहे किंवा वेळोवेळी कसं आहे, मूर्ती भव्य आणि दिव्य असत्या, त्यामुळं काम भरपूर असतात. मग किरण सरांना मदत करणे. हा किरण सर तुम्हाला काय लागणार आहे काय हे देतो, किरण सर हे घ्या, किरण सर ते घ्या. ते किरण सरांना पण भारी वाटतं. का तर कार्यकर्त्याची जी हौस आहे ह्याचं कारण काय माहिती आहे काय, ह्या माध्यमातून आहे ना बाप्पाला स्पर्श करायला मिळते. त्याच्या मागची कारण आहे. म्हणून तिथे जाऊन काम करणं आहे ना, ते एवढं मनाला भारी वाटतं ना की किरण सरांच्या सोबत आहे की नाही, आम्हाला पण आमच्या बाप्पाला आम्हाला तयार करायला आहे की नाही, काय म्हणते त्याला, माध्यम मिळालं किंवा एक असं टच मिळाला की माझ्या बाप्पाला घडवताना की नाही आमचा त्याला छोटासा हात लागला किंवा छोटंसं जरी काम असेल तर माझ्या बाप्पाला तयार करताना बाबा माझा तिथं हातभार लागला. हातभार लागला. ज्यावेळेस आपण बाप्पाला टच करत असतो त्यावेळेची फिलिंगच ती. त्याच्यासाठी तिथं जाणं, काम करणं म्हणजे कसं, हा अट्टहास पूर्ण करण्यासाठी आहे ना, तर तिथं जाऊन आम्हाला काम करायला जी मजा आहे ना ती बेटर आहे. आणि त्याला तोड नाही आणि त्याला मोल नाही. दादा, मूर्तीची संकल्पना कोणत्या पद्धतीने ठरवता? आम्ही जे विषय निवडतोय ना ते सगळं पौराणिक कथेला अनुसरण आम्ही बाप्पाची मूर्ती ठरवतो. आता कसं आहे, त्याच्यासाठी आहे ना बरेच धार्मिक पुस्तके वगैरे, गीता या पुस्तकाच्या माध्यमातून काही धार्मिक गोष्टीचे ग्रंथ, ह्या सगळ्या माध्यमातून आहे की नाही आम्हाला जे काही आपल्या धार्मिक गोष्टीसाठी ज्या गोष्टी घडून गेल्यात म्हणजे पौराणिक कथेतून, ह्या सगळ्या गोष्टी ते पुस्तकं वाचणे, इकडून तिकडून ह्या त्या माध्यमातून कुठून काहीतरी मिळून ते दैवीय गोष्टींच्या बाबतीत काही घडल्यात त्या गोष्टीला आकार देणं, ते सगळं डोक्यात ठेवून इकडच्या तिकडच्या काही गोष्टी तोडून मोडून हे ते करून आहे ना सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्याचे सगळं एकत्रीकरण करून ती मूर्ती मग एक स्केच रूपात आहे की नाही उतरावी लागते. आणि ते स्केच पण आम्हीच निवडतो. आम्ही स्वतःच स्केच रेकॉर्डून वगैरे देवी रूप कशा पद्धतीने घडवायचं आहे ते आम्ही स्केचच्या माध्यमातून ठरवतो. त्याला बरेच अडचणी येतात, बरेच पुस्तकं बघायला लागतात, बरेच लाईन वाचायला लागतात. का तर त्याला कुठं गालबोट लागायला नको, हा एक सगळ्यात मोठा मुद्दा. कारण का माहिती आहे काय, बाप्पाचं रूप ठरवणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. कारण की तो बाप्पा आहे आणि त्याच्यासोबत ज्या वेळेला की नाही आपण आपले धर्म कथेतून ज्या कथा घडलेल्या आहेत त्या पौराणिक कथा वाचणे, आणि नुसता वाचणे नाही तर ते सगळं डोक्यात घेऊन त्याला आत्मसात करून त्याला रूप ठरवण्यासाठी जे घ्यावं लागतं ना, खूप संघर्ष करावा लागतोय ते सगळं आणणं. आणि ज्या वेळेला साकारतो, ज्या वेळेला एक कन्सेप्ट आवडतो की बाबा ह्या वर्षी ही मूर्ती करायची आहे आणि त्याला ही संकल्पना द्यायची आहे, त्यावेळेला वाटतं की बाबा हा इन द बेस्ट, हा माझा गणपती ह्या वर्षी आहे ना खतरनाक होणार. त्याच्यासाठी लागेल तेवढा प्रयत्न करायला लागेल. पाहिजे तेवढी पुस्तकं वाचायला लागली तर वाचायची, काम धंदा सगळा सोडायचा, कारण पुस्तक वाचायचं आणि माझी मूर्ती ह्या वेळेला खतरनाक व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न. मग त्याला दिवस बघायचा नाही, रात्र बघायचं नाही, काढायचं सगळं वाचून ती मूर्ती त्यात उतरवायची. दादा, तुम्हाला पुढचा प्रश्न घेतो. कसं असणार आहे यंदाचं नियोजन आणि इचलकरंजीकरांना यंदा काय बघायला मिळणार आहे? कसा असणार आहे दगडी चाळीचा बाप्पा? अकाल मृत्यु वो मरे कर्म करे चांडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त कहलाए महाकाल का.
इचलकरंजीला बघायला मिळणार आहे की नाही ह्या वेळेला ही मूर्ती एक भव्य आणि दिव्य रूपमध्ये तो येत आहे. आणि इचलकरंजीला हेच बघायला मिळणार आहे ह्या वर्षी की ज्या वेळेला गणपती बाप्पा दगडीचा आहे विराजमान होईल ना, त्यावेळेला दुःख दारिद्र्य सर्व नष्ट करून धनसंपत्ती प्राप्त होऊन सर्व माझ्या दगडीचा इथल्या कार्यकर्त्यांना सर्व गुण संपन्न करणार आहे. दादा आता थोडे मजेशीर प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला एका शब्दातच द्यायचं आहे. अच्छा. चला चालू करूया आपण. हो. मंडळाचा सगळ्यात कलाकार म्हणजे सगळ्यांना हसवणारा कोणता कार्यकर्ता आहे? प्रथमेश मवळे, अभिजित वडिंगे. मंडळाच्या मिटिंगला सगळ्यात उशिरा येणारा कार्यकर्ता कोण? हे तुम्ही आता लय मोठा प्रश्न आणि मजेशीरच प्रश्न विचारला, कारण का मला वाटतंय की नाही सगळ्यात लेट आणि उशिरा येणारा मीच आहे. मंडळात मोठं बोलणारा कार्यकर्ता कोण आहे? सर्वात मोठं बोलणारा विवेक शिंदे एक असेल. आणि एक जर मजेशीर सांगायचं म्हटलं तर आमचा प्रथमेश चव्हाण. मंडळाचा सोशल मीडिया हँडल करणारा कार्यकर्ता कोण? आमचा यश परीट, प्रथमेश मवळे आणि आमचा सिनेमॅटिक पेन्या. दादा बाप्पासाठी सर्वात जास्त झटणारा कार्यकर्ता कोण? तसं एकट्याचं नाव सांगू शकत नाही, कारण का मंडळातील सर्वच कार्यकर्ते झटणार आहेत. दादा इचलकरंजीमध्ये एवढे मोठमोठे मूर्तिकार आहेत, पण दगडी चाळीसाठी मूर्तिकार किरण कुंभारच का? सर्वप्रथम मी किरण सरांना स्पेशल थँक्स म्हणतो, कारण की आमच्या मंडळाला सगळ्यात मोठा हातभार जर लागला असेल तर आमच्या किरण सरांचा. कारण की आमच्या मंडळाची मूर्ती घडवण्यासाठी किरण सरांचा एवढं प्रामाणिक काम करतात ना, त्याला तोड नाही. कारण का माहिती आहे का, स्केच दिल्यापासून ते मूर्ती ज्या स्केचच्या हिशोबाने ज्या वेळेला की नाही मूर्ती त्यांनी घडवतात की नाही जशाच तसे. आणि किरण सरांचा स्वभाव मी म्हणते, मी असं कोणाला वैयक्तिक नाही म्हणणार, पण इतर कुंभारांपेक्षा किरण सर आहे ना, त्या माणुसकीच्या पण हिशोबानं ती व्यक्ती खूप चांगली आहे. भलेही मंडळांची आर्थिक कमजोरी किंवा काही जरी असेल, म्हणजे बॅलन्स कमी जास्त जरी असला, त्या गोष्टीसाठी पण किरण सर आहे की नाही सहकार्य करतात. बाबा वेळेत गणपती बाप्पा घेऊन मांडवात विराजमान करायचा, त्यावेळेला किरण सर नंतर आणून द्या असा कुंभार शक्य नाही. कारण का त्यांनी त्यासाठी त्यांनी इकडून तिकडून पैसे उभा केलेले असतात. वेळेत मिळणे गरजेचं आहे, तरी पण ती व्यक्ती बघत नाही बाका. तर त्यांचं मंडळांपेक्षा बाप्पावर खूप प्रेम आहे आणि ती व्यक्ती मूर्ती घेऊन जाऊ नंतर द्या अशी बोलणारी ती व्यक्ती आहे. म्हणून किरण सरांचा इतर कुंभारांना तोड नाही आहे हे तर सांगू शकते मी. आणि त्या बाबतीत जर म्हटला तर किरण सरांचं आर्ट्स कला इतकी क्लीन अँड क्लिअर आहे ना, की मूर्ती एवढी सुरेख आणि देखणी बनवतात की बाबा खरोखर एक देवी रूप ते नाही की नाही त्या मूर्तीत आहे ना असं विराजमान करतात. मूर्ती कलर काम त्याचे जशा पद्धतीने जी स्टाईल द्यायची आहे ना मूर्तीला, जसा आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी खूप झटतात त्याने आणि खूप लय प्रामाणिक जीव ओततात. आज आपल्याला अशाच संकल्पनेत आहे की नाही ती मूर्ती उभा करायचीच आहे आणि किरण सर ते की नाही ते चॅलेंज ऍक्सेप्ट करतात. म्हणून आहे की नाही आज किरण सर जगापेक्षा वेगळे आहेत. अनेक सांगायचं म्हणजे की नाही किरण सर आहे की नाही एवढं संयमी व्यक्ती आहे की नाही, आणि एवढ्या मंडळांना फेस करणं सोपं नाही. कारण का प्रत्येक मंडळ वेळेत मूर्ती पाहिजे असतं, त्याची तगादा लावलेली असतात. लवकर द्या, हे करा ते करा. सगळ्या मंडळांना समजून घेऊन सांगणे, असं करणे तसं करणे, थांबा हे करतो, ह्या सगळ्या गोष्टीला आहे की नाही त्याने एकदम एक सिस्टीम पद्धतीने आहे की नाही त्याने हे करतात. एवढी संयमी व्यक्ती मी पहिल्यांदा बघितल्या किरण सरांच्या बाबतीत. मी इतर कुंभारांपेक्षा की नाही मला किरण सरांचा स्वभाव आणि त्यांचे जे शांत राहण्याचे किती पण ट्रेस असू दे, पण एक शांत पद्धतीनं कोणाला अशब्द न बोलणे, कोणाला वाईट बोलणे हे ते कधी करतच नाहीत. म्हणून ती व्यक्ती आहे की नाही इतरांपेक्षा की नाही मला थोडी बेस्ट वाटते. आणि कामात तर नादच नाही आहे त्यांचा. काम एक आर्ट्स म्हणून आहे की नाही त्यांनी एक मूर्तीत जिवंतपणा आणण्याचं काम प्रामाणिकपणे किरण सर करतात. दादा पुढचा प्रश्न विचारतो मी.
मंडळाची एक अशी आठवण सांगा जी तुमच्या कायम लक्षात आहे आणि याच्या पुढेही लक्षात राहील. तशी एक दोन आठवणी आहेत आणि थोडासा हार्ट टचिंग आहे, कारण का मला तसं वाटतं. मी तुम्हाला एक विषय सांगतो. तशा अडचणी की नाही मंडळात बरेच येत होत्या, अजून पण येतात, पण आम्ही त्याच्यावर मात करतो. एक किस्सा सांगतो आमच्या मंडळात घडलेला. आमचा एक कार्यकर्ता आहे धाराडीचा, स्वप्नील मावळे. त्यांच्या अक्कासाहेब मंगल मावळे यांच्या आमच्या मंडळाला एक कायम योगदान असायचं, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. ती व्यक्ती अशी होती की नाही, तुम्हाला खरोखर शपथ सांगतो, मंडळात काही कमी पडलं किंवा काही जरी झालं तर एक स्वप्नीलला ती कायम म्हणायची, सोन्या माझी ही गळ्यातील माळ घे आणि मंडळात काय कमी पडते ना ती माळ ठेव, आणि मंडळात काय कमी पडते काय बघ. एक दिवस असा उजाडला, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होता मंडळात. हे सगळे कार्यक्रम वगैरे आवरले, सगळं झालं. मी त्या दिवशी घरी गेलतो त्यांच्या, आणि अक्काला म्हटलं उद्या प्रसाद आहे, अक्का ये. मला म्हणायची सारखी, मंडळात काही कमी पडून देऊ नका, नावारूपाला यायलायसा, असे तिचे डॉयलॉग असायचे. ते विषय झाला. सगळं झालं. थोडी जरा तिची तब्येत आहे की नाही डालावत होती, म्हणजे जरासं आजारी वाटत होती, चेहऱ्यावर जरासं हावभाव चेंज वाटत होती. सगळं झालं. थोडा की नाही देणं घेणं राहते. क्लिअर सांगतो तुम्हाला, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आहे ना हे सगळ्यांचं भागून थोडं मोठं देणं घेणं राहते. अक्काला त्या दिवशी विचारलं की अक्का असा असा विषय कसं करायचं हे करायचं. मग ती त्या दिवशी आम्हाला कायम स्वप्नीला म्हणायची की ही माळ घे आणि काय असेल ते मंडळात कमी पडू नये. थोडे दिवस गेले आणि त्या दिवशीचा असा एक दिवस उजाडला, ते दगडी चाळीला आमचा ब्लॅक दिवस ठरला. कायम सांगणार आहे की नाही ती व्यक्ती आहे की नाही, भाऊ तुला शपथ सांगतो, ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी उजाडली नाही. आणि क्लिअर सांगतो तुम्हाला, ती धडाडीची जी आमची कार्यकर्ती होती की नाही, ती दुसऱ्या दिवशी दगडी चाळीत उगवली नाही. आणि तिथं माझं मंडळ त्या दिवशी जर असं स्टॉप झाल्यासारखं वाटतं मला, कारण की मला ती प्रत्येक वेळेला मदत करायची आम्हाला त्यावेळेला, आणि ती व्यक्ती नाहीशीच झाली. आणि ती खंत ती भरून काढायची कशी, ते अजून पण आम्हाला ते दुःख मनाला टोचते. आणि सगळ्यात दुसरा विषय म्हणला तर आमचा अवधूत सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता, कायम मंडळाची केस अंगावर मी घेणारा म्हणणारा माझा जवळचा सवंगडी गेला त्यावेळेला. सॉरी. हे भोगला आम्ही, आणि हे लॉस मंडळानं त्या दिवशी घेतला, आणि त्यावेळेला मंडळ शांत झाल्यासारखं वाटलं. सॉरी, तर असं भावनिक झालं. मंडळाचा कार्यकर्ता गमावणं त्याचं दुःख काय आहे ते आता आपल्याला समजलं आहे. बघू शकता आता दादांच्या डोळ्यात खरं तर अक्षरशः पाणी आलेलं आहे, आणि तर त्यांचे कार्यकर्ते पण बाजूला बसलेले आहेत, त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं आहे. ते कार्यकर्ते सगळे नाराज झालेत होता की ते आता आठवण परत आल्यामुळं. तर तुम्ही बघू शकता की मंडळानं काय स्ट्रगल केले आणि कशा पद्धतीने मंडळ उभा केले. गप्पा विथ बाप्पा ह्या तुमच्या माध्यमातून एक मंडळ कशा पद्धतीनं आहे की नाही काम करते, संघर्ष किती करतोय, आणि त्याच्यासाठी काय काय अडचणी, काय काय प्रॉब्लेम्स येतात आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा उजाळा तुमच्या माध्यमातून उजवते. आणि हा कार्यकर्ता नसून तर त्या एका मंडळाच्या परिवाराचा सदस्य असतो, आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करावा लागतं हे तुमच्या माध्यमातून बरेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता, आणि ह्या प्रयत्नांना तुम्हाला गणपती बाप्पा भरभरून यश देवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे ते थांबण्याची, पण अजून आपल्या गप्पा थांबलेल्या नाही आहेत. त्या अजून पुढे अशाच चालू राहणार आहेत, वेगवेगळ्या मंडळांसोबत, नवीन नवीन कुंभारांसोबत. तर लवकरच भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त शेअर करा.